रांजणगावचे मंदिर हे 9व्या-10व्या शतकातील असल्याचे मानले जाते. येथील गणपतीची मूर्ती मोहोतकट या नावाने ओळखली जाते. प्राचीन काळी त्रिपुरासुर आणि महादेव यांच्यात घनघोर युद्ध झाले, पण महादेव हे त्रिपुरासुरास नष्ट करू शकले नाहीत. तेव्हा नारद त्यांना भेटले आणि म्हणाले, युद्धाच्या प्रारंभी आपण विघ्नहरी गणेशाचे स्मरण केले नव्हते, त्यामुळे आपण जिंकू शकला नाहीत. त्यानंतर भगवान शंकरांनी श्री गणेशाची आराधना केली. ते आराधना करत असताना त्यांच्या मुखातून एक उग्र पुरुष बाहेर पडला आणि मी गणेश आहे असे म्हणाला आणि वर मागण्यास सांगितले. महादेवाने त्रिपुरासुरवर विजय मिळावा असा एक वर मागितला. तेव्हा श्री गणेशाने वर दिला आणि या ठिकाणाला लोक मणिपूर म्हणतील असे सांगून श्री गणेश अदृश्य झाले. त्यानंतर महादेव आणि त्रिपुरासुर यांच्यात प्रचंड युद्ध झाले. या युद्धामध्ये भगवान महादेवांनी त्रिपुरासुराचा नाश